नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महानगरपालिका हद्दीत गेल्या 22 दिवसांपासून नागरिकांना गटारीच्या पाण्यासारखे दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप करत MIMच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. MIMचे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी आरोप केला आहे की पावसाळ्यापूर्वी नाले, गटारी आणि ड्रेनेज लाईनची योग्य प्रकारे साफसफाई करण्यात आली नसल्यानं पावसाचे व गटारीचे पाणी पिण्याच्या जलवाहिन्यांमध्ये मिसळत आहे. त्यामुळे नागरिकांना मिळणारं पाणी पिण्यायोग्य तर नाहीच, पण वापरण्यासही अयोग्य ठरत आहे. निवेदनामध्ये रामचंद्र खुंट ते गंज बाजार परिसरातील पाण्याला तीव्र दुर्गंधी येत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, कावीळ, टायफॉइड तसेच पोटाच्या विविध आजारांचा धोका वाढल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. आम्ही ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनचे माध्यमातून माननीय महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांना एक निवेदन दिलं आहे. जसं का आपल्याला माहीत आहे का आता पावसाळा सुरू झाला आहे, तर महापालिकेची एक जबाबदारी असते की पावसाळ्याचे पहिले महापालिका हद्दीतली सगळे ड्रेनेज लाईन, नाले हे सगळे साफसफाई करून घ्यायचे. परंतु कुठेतरी असं वाटतंय का महानगरपालिकेने त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळं आत्ता सध्याच्या घडीला मागील 20 ते 22 दिवसापासून अहमदनगर महानगरपालिकेचे नागरिकांना गटारीचं पाण्यापेक्षा घाण पाणी आणि वास असलेलं पाणी पालिकेकडून मिळू राहिलं आहे. आम्ही निवेदनामध्ये तेच विनंती केली आहे की जर साफसफाई करणं त्यांची गरज म्हणजे गरजेचं होतं, तर महानगरपालिकेने त्याची साफसफाई का नाही केली? आपण जर तो पाणी पाहिला तर तो पाणी पिण्याचे योग्य तर जाऊ द्या, वापरण्याचे योग्य पण नाही. वास तर आहेच आहे, पण एक गटारीचं पाणी पण त्याच्यापेक्षा चांगलं असेल. तर माननीय आमची विनंती आहे की माननीय आयुक्त साहेबांनी याच्याकडे लक्ष द्यावं, कारण याच्यामुळं जे टायफॉइड आहे, तुमचा पोटाचे आजार आहेत, गॅस्ट्रो असे अनेक आजार महानगरपालिका हद्दीत आपल्याला बघायला मिळून राहिले, रुग्ण वाढले. तर माननीय आयुक्त साहेबांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि तातडीने ते पाणीचा जो विषय आहे तो मार्गी लावा. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.